नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर मस्त आता कामं आवरलेत मी आणि आता मला पूर्ण घर हे झाडून घ्यायचं आहे. स्वयंपाक ते झाला आहे आणि आज घर पण पुसायचं आहे. शुक्रवार आहे आज. हे बघा, आता माझे रोजचेच काम आहेत. हे म्हणा स्वयंपाक हे झालं ना, मग सगळं आवरल्यावर मग मी कपडे भिजवून टाकते आणि लगेच मग घर हे पुसून घेते. अगोदर पूर्ण घर झाडून घेते, कारण अशामध्ये इतकं वारं सुटायले ना, कुठून कुठून धूळ यायली. खिडक्या वगैरे तर पॅकच असतात, तरी पण इतकी धूळ यायली ना, त्यामुळं पूर्ण घर अगोदर स्वच्छ असं झाडून घेते मी आणि मग नंतर पुसून घेते. कारण उन्हाळा असल्यामुळं खूप वारं आले, अवकाळी तर सांगूच नका असली हवा यायली. त्यामुळं चला मग आता हे सगळं आवरते, झाडते आणि पुसून घेते. हे बघा, मस्त आता हॉल ते झाडून पुसून घेतला, स्वच्छ झालं तिकडं. आणि मग मी लगेच इकडलं आवरायला घेतलं, किचनमधलं पण. कारण किचनमधून मागच्या दरवाजानं खूप धूळ येते ना, त्यामुळं किचन तर रोजच पुसून घ्यावं लागतं एकदम स्वच्छ असं. तरी पण व्हाईट फरशी असल्यामुळं थोडी थोडी बी धूळ असेल ना तर लगेच दिसते, त्यामुळे हे सगळं आवरून घेते मी. आणि शुक्रवारचं मला उपवास असतो, माझी पूजा असते, माझी घटस्थापना असते, त्यामुळं माझी जास्त स्वच्छता चालते शुक्रवारची. त्यामुळं पूर्ण असं मस्त सगळं चकचक आवरून घेत आहे. तुम्ही बघू शकता, उन्हाळा दिवस आहे आणि गरमी तर म्हणा 10 वाजले की कडक ऊन पडायला लागले आणि गरम तर खूपच व्हायले. आणि एवढ्यात मग आमची लाईट पण गेली आहे, खूप गरमी व्हायली, म्हणून मी मागचा दरवाजा उघडला आहे, त्यातून हवा भरपूर अशी येते. आणि घर पण वाळण म्हणलं, कारण हॉल पण ओलाच आहे आणि आता किचन पण, त्यामुळं मी मागचा दरवाजा उघडून घेतला आहे. आणि लाईट नसल्यामुळं सहसा लाईट असेल तर मी पुसताना लावूनच घेते, कारण खूप धूळ येते तिकडून, त्यामुळं. पण आता चला म्हणलं असू द्या, आता पुसून तर चाललेच मी तिकडं. मग लगेच पुसणं झाल्यावर दरवाजा लावून घेईन आणि मग मस्त विळभर फ्रेश वाटतंय. नाहीतर न कसं धूळ एकदमच कसं तरी वाटतंय, त्यामुळं. लागत ना धूळ लई खालून यायली घरामध्ये, पाय उलट यायली. तर ते लागलं ते तर नाही करायचं.
चला तर सगळं आवरून झालं. आता गरमी पण खूप व्हायली आहे, काय करणार, उन्हाळा दिवस आहे, लाईट पण गेली आहे. त्यामुळं आता मी थोडंसं बसते कारण खूप गरम झाले. खिडकी उघडते आणि बसते. बघू शकता किती गरमी होईल. हे बघा, आता मला उपवास आहे त्यामुळं मी इथं आता थोडंसं पापड तळत आहे शाबूचे. कारण कसं मामी काहीतरी बोलत आहेत, त्यांना बोलत बोलत माझं चाललं होतं. कारण सगळं आवरल्याशिवाय मी जेवण पण करत नाही आणि उपवास असेल तर फराळ पण करत नाही. त्यामुळं मग आमचा गप्पा मारत मारत मी पापड तळत होते. मिरच्या चिरून घेतल्या आणि आता फराळ करा म्हणलं. लाईटची कवर वाट बघावी, लाईट येईल तेव्हा येईल. आणि तुम्ही म्हणता इथं लाईट तर हा चार्जिंगचा बल्ब आहे, तो कंटिन्यू चालू असतो म्हणजे चार्ज होत राहतं त्यामुळं. आणि आता मी चला पापड हे तळून घेते. बाहेर खेळायला गेला आहे कार्तिक आणि दादा आहे अजून उठलाच नाही. 10 वाजलेत तरी पण दादा उठत नाही, सुट्ट्या आहेत त्याला. त्यामुळं आता तो उठल मग नंतर त्याचं चहा हे होईल. तोपर्यंत मी फराळ करून घेते कारण मी 11 वाजले की माझे काम आवरते, मग त्यानंतरच मी फराळ करते. चला तर मग शाबूचेच पापड तळून घेते आता. छान झालेत असे मस्त पातळ पातळ बनवलेत, मी घरीच बनवलेत आणि एकदम मस्त झालेत. आणि आता काही बनवायचं म्हणलं तर कसं आता लईच वारं सुटले त्यामुळं थोडं टाळाटाळच व्हायली माझं करायला कारण खूप वारं यायले. आणि कुठं कुठं एखादी वेळेस अवकाळी पाऊस सुरूच आहे. त्यामुळं मग मी म्हणलं आता चला एकदा वातावरण थोडंसं हे होऊ द्यावं. कारण एप्रिलमध्ये चांगलं आता कडक ऊन पडेल 15 दिवसानंतर अजून. मग त्याच्यानंतर मग मी थोडं थोडं काय राहिलेलं करण. कारण कसं वाऱ्यामुळं वारं हे सुटलं ना तर 3ऱ्या मजल्यावर जायला खूप घाई होती. त्यामुळं मग थोडे टाळलेच मी. आता थोडंसं वातावरण चांगलं झालं ना तर तेव्हा मग मी करण. मग उन्हाळ्याचे कामं बऱ्याच जणीचे झाले पण असतील कारण आम्हालाच लेट झाले करू करू म्हणण्यातच दिवस निघून चालले. तर कारण घरातलंच आवरत नाही, पुन्हा एक्स्ट्राचं काम म्हणलं की अजून खूप वेळ द्यावा लागतो. त्यामुळं हे बघू शकता छान असे पापड केलेत मी घरीच मस्त असे. याच्यात हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्यामुळं काय नाही, एवढे शेंगदाणे तळून घेतले ना छान लागते उपवासाला. मी शाबू भगर एवढी काय आवडीनं खात नाही त्यामुळं बघू शकता किती छोटी पापडी पण छान अशी फुगल्या जाते. चला आता सगळं घरातले काम आवरून घेतलेत आणि आता मला आज शुक्रवार आहे तर फराळ करायचंय. या तुम्ही पण फराळ करायला. आज काही नाही, पापडच तळले आणि दुसरं काय केलं नाही. बघू शकता तुम्ही मस्त पापड मिरच्या तळल्या आता आणि हेच फराळ करणार आहे मी आज. शाबू आणि मला भगर काही खाऊ वाटेना त्यामुळं या फराळ करायला तुम्ही पण.